गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा तालुक्यातील SC ST OBC आरक्षण समितीच्या वतीनं वर्गीकरण आणि क्रिमिलेअरबाबत दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निषेधार्थ 21 ऑगस्ट भारत बंद निमित्ताने आज तिरोडा शहर संपूर्ण कडकडीत बंद पाडून भव्य मोर्चा काढण्यात आला होता। तिरोडा शहरात भव्य मोर्चा सहभागी झालेले नागरिकांनी हातात पिवळे झेंडे, निळे झेंडे, तिरंगा झेंडा फडकवून जय भीम, जय सेवा, आरक्षण बचाव, सर्वोच्च न्यायालयात निषेध असो असे नारेबाजी देत SC ST OBC बांधव मोठ्या संख्येनं मोर्चात सहभागी झाले होते। जुन्या नगर परिषदेच्या समोर भारत बंदकरिता मंच तयार करण्यात आला होता आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं SC ST OBC बांधव उपस्थित होते। संगीताच्या माध्यमातून देखील या मंचावरून गीत सादर केले गेले। सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा निषेध नोंदवत आपले विचार मंचावरून मांडले गेले। तिरोडा तहसीलदार यांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात आयोजन समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देखील दिलेले आहे। भव्य मोर्चात मोठ्या संख्येनं नागरिक सहभागी होऊन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा निषेध यावेळी करण्यात आला। अमरदीप बडगे, गोंदिया प्रतिनिधी। माननीय सुप्रीम कोर्टाने असंवैधानिक निर्णय देऊन SC आणि ST प्रवर्गाच्या आरक्षणामध्ये क्रिमिलेअरची अट लावलेली आहे आणि त्यातच SC आणि ST म्हणजे अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या प्रवर्गामध्ये त्यांनी वर्गीकरण करण्याचा निर्णय दिलेला आहे आणि त्यामुळे हा आरक्षण SC आणि STचं जवळपास संपुष्टात होण्याच्या मार्गावर आहे। या विरोधात संपूर्ण भारत बंद केला जात आहे आणि आज 21 ऑगस्ट 2024 रोजी आम्ही SC ST OBC आरक्षण बचाव समितीचे सर्व संयोजक आयोजक यांनी तिरोडा तालुका संपूर्णरित्या यशस्वीरित्या बंद केलेला आहे आणि यात प्रत्येक गावातून अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीचे लोक मोठ्या संख्येने तिरोडा शहरामध्ये सहभागी झालेले आहेत। आताच जस्ट आम्ही यशस्वीरित्या 3 ते 5 हजार लोकांचा मोर्चा काढलेला आहे आणि आता तिरोड्यामध्ये हे जे काही बंद पाडण्यात आलं होतं त्याच्यामध्ये गाव स्तरावरून जवळपास 10,000 पर्यंतचा समुदाय आला होता। SC ST OBC यांच्या संदर्भात सुप्रीम कोर्टाने जो काही डिसिजन दिला आहे आणि त्या डिसिजनमुळे क्रिमिलेअरची अट या ठिकाणी लागू होणार आहे, जातींचं वर्गीकरण या ठिकाणी होणार आहे आणि हे वर्गीकरण झाल्यास आरक्षण हे 100% संपुष्टात येणार आहे। त्याच्यामुळे अगदी गावस्तरापर्यंत जो काही शेड्यूल कास्ट शेड्यूल टाईपचा जो समाज आहे तो उद्ध्वस्त होईल। या समाजाला खऱ्या अर्थानं आरक्षणाची गरज आहे आणि जर आरक्षण संपवायचं असेल तर सर्वप्रथम जाती संपवल्या पाहिजे आणि त्यासाठी आम्ही हे या ठिकाणी आंदोलन उभं केलं होतं। या आंदोलनाला अनेक संघटनांनी पाठिंबा दिला। सगळ्याच संघटनांचं मी या ठिकाणी आभारही व्यक्त करेन। व्यापारी यांनी अगदी 100% बंद पाळला आणि या आंदोलनासाठी गावस्तरावरून जर एखादा व्यक्ती येतोय याचा अर्थ त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाची छळ त्या व्यक्तीपर्यंत पोहोचलेली आहे आणि सुप्रीम कोर्टाने आणि माननीय संसदेने या निर्णयाचा फेरविचार करावा, केंद्र सरकारने या संदर्भात कायदा करावा आणि हा निर्णय जो आहे तो रद्दबातल करावा, एवढी या ठिकाणी मी आपल्या माध्यमातून मागणी करतो। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।